शिंदे आणि मनसे बांधणार का विधानसभेत संधान? राज ठाकरेंचा शिंदेंना नेमका काय फायदा? सविस्तर बघूया। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार पडलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवी सत्ता गणित जुळवून सुरू झाली। एकनाथ शिंदेंचा बंडखोर आमदारांचा गट आणि भाजपा यांनी 2022 साली संधान बांधलं आणि महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं। आता शिंदे यांच्या आधीपासूनच भाजप आणि राज ठाकरे यांचे हित संबंध आहेतच। शिंदे आल्यानंतर या दोघांमधला दुवा होता तो भाजपा। शिंदेंचं बंड होण्याच्या कैक महिन्या अगोदर भाजप आणि मनसे यांची युती होणार असं म्हटलं जाऊ लागलं होतं। 2019 ला शिवसेनेच्या महाविकास आघाडी प्रयोगानंतर भाजपाची दुसऱ्या ठाकरेंची जवळीक वाढली होती, जी आजतागया तशीच आहे। त्यानंतर अचानक एकनाथ शिंदेंचं बंड झालं। त्याला सेनेतील अंतर्गत वाद जरी जबाबदार असेल तरीही त्यातील भाजपाची भूमिका कालांतरानं समोर आली। शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं। एकनाथ शिंदेच्या गटाला मूळ शिवसेना असे मानून त्यांच्या बरोबरच पुढच्या निवडणुकांमध्ये आमची युती असेल असं देवेंद्र फडणवीसांनी वारंवार म्हटलंय। आता यामध्ये राज ठाकरेही सामील होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर राज ठाकरे आणि शिंदे युती झाली तर काय होईल? यंदाच्या विधानसभा राज ठाकरे स्वबळावर लढवणार आहेत, पण जर काही गणित फिरली आणि युती झाली तर याबाबत चर्चा करूया प्राईम संवादच्या आजच्या भागात। सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर। पुढे जाण्याअगोदर सबस्क्राईब नक्की करा। समविचारांचे लोक एकत्र आले की त्यांच्यात सलोख्याचे संबंध हे तयार होतातच, हे असं माणसांच्या बाबतीत म्हटलं जातं, तसंच ते राजकीय पक्षांच्या बाबतीतही म्हटलं जातं। याआधी महाराष्ट्रात काही युत्या झाल्या, काही टिकल्या तर काही सत्तेच्या शोधात निघून गेल्या। महाराष्ट्रात अजूनपर्यंत सत्तेत आला नाही तो मनसे पक्ष। या पक्षाने कधीच राजकारण केलं नाही। समाजकारण 60% असेल तर राजकारण 40% ठेवलं। म्हणूनच हा पक्ष कधी सत्तेत नसला तरीही त्याचं नाव आज महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या तोंडी आहे। पण जर आता तुम्हाला सांगितलं की हा पक्ष सत्तेत येऊ शकतो तर तुमचा विश्वास बसेल। सध्याची पक्षाची विधानसभेतील भूमिका ही सोबळाची आहे, पण जर या पक्षाने सत्ताधारी पक्षाची युती केली तर महाराष्ट्रातली सत्ता समीकरण बदलू शकतं। चला तर सविस्तर पाहूया। 23 सप्टेंबर 2024 रोजी राज ठाकरे यांनी शिंदेची वर्षा बंगल्यावर भेट घेतली। आता होती ती सदिच्छा भेट, पण या सदिच्छा शब्दातूनच अनेक इच्छाही प्रकट होतात। हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही। माध्यमांकडून तरी त्यांची राजकीय विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय, पण ही भेट इथपर्यंतच का? तर नाही, विधानसभेच्या दृष्टीनेही यांच्या चर्चा झालीये आणि यावरून शिंदे आणि राज ठाकरेंच्या युतीची चर्चाही धरू लागलीय। इतकेच नाही तर 2022 मध्ये जेव्हा शिंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान जर शिंदेचे आमदार अपात्र ठरले तर राज ठाकरेंनी शिंदे गटाला मनसेत विलीन करून घ्यावं असा प्रस्ताव ठेवला होता। आता जर ही युती झाली तर काय होईल? याआधी आपण लोकसभेचा जरासा आढावा घेऊ। लोकसभेत शिंदे आणि भाजपाच्या सांगण्यावरून मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता। तसंच लोकसभेपूर्वी त्यांनी अमित शहांची भेट घेतली होती, पण या भेटीत चर्चा झाली ती विधानसभेची। आता ही चर्चा जरी झाली असली तरी राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला होता। आता हे तुर्तास जर बाजूला ठेवलं तर शिंदेंना राज ठाकरेंची युती करण्याचा काय फायदा होऊ शकतो ते पाहूया। पहिली गोष्ट म्हणजे शिंदे आणि राज ठाकरे यांचा जर कॉमन विरोधक असेल तो म्हणजे ठाकरे गट। शिंदे उद्धव ठाकरेंशी काडीमोडी घेऊन बाहेर पडले तर त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे। राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, स्वतःची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, तीही पक्षात असताना त्यांना त्यांची योग्यता मिळाली नाही म्हणून। त्यामुळे दोघात हा अन्यायाचा कॉमन दुवा आहे। उद्धव ठाकरेंनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा हात पकडला तेव्हा शिंदे यांनी पक्षातून बाहेर वाट धरली। आता राज ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका पडली ती मराठी माणसांची आणि पर्यायाने हिंदुत्वाची। तसंच शिंदेची भूमिका सुद्धा ह्याच प्रकारची आहे। त्यामुळे शिंदेबरोबर आलेला मतदार आहेच, पण त्याचबरोबर राज ठाकरेंची ही महाराष्ट्रातली फॅन फॉलोइंग खूप आहे। शिवाय सध्याच्या राजकारणात सगळ्यात डिसेंट पक्ष म्हणून युवा वर्ग तरी मनसेलाच ओळखतो। त्यामुळे हा युवा मतांचा फायदा ठाकरेंबरोबर शिंदेंनाही होऊ शकतो। आता शिंदेने शिवसेना सोडली तेव्हा शिंदे गद्दार ठरले आणि सहानुभूती मिळाली ती उद्धव ठाकरे यांना। त्यामुळे शिवसेनेची बरीचशी मतं ही लोकसभेत ठाकरे गटाकडे गेली होती, पण जर राज ठाकरेंची युती झाली तर ती मतं पुन्हा शिंदेकडे येऊ शकतात। राज ठाकरे जर महायुतीत आले किंवा त्यांनी जरी शिंदेची युती केली तरी महायुतीची युवा वोट बँक वाढू शकते। राज ठाकरेंची मुंबईत क्रेज आहे, या क्रेजचा आणि ठाकरे नावाच्या ब्रँडचा फायदा शिंदेंना विधानसभेत मुंबईच्या मतदारसंघात होऊ शकतो। राज ठाकरे हे मुंबईच्या विकासासाठी
मुंबईतील मराठी माणसाच्या प्रगतीसाठी नेहमीच आग्रही राहिल्यात. हळूहळू शिंदेची प्रसिद्धी वाढते. हे जर एकत्र आले तर विधानसभा शिंदेच्या शिवसेनेत मत वाढवण्याची शक्यता आहे. अशा अनेक कारणांमुळे मनसेचा शिंदेच्या शिवसेनेला फायदा होऊ शकतो. पण जर राज ठाकरेंनी स्वबळावरच लढायचं ठरवलंय तर हा विचार करून तितकासा फायदा नाही. कारण राज ठाकरेंनी विदर्भ मराठवाड्यात त्यांची काही उमेदवार जाहीर केली आहेत. त्याचप्रमाणे 200 ते 250 जागा लढवण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे शिंदेचे मनसेची युती करण्याचं हे स्वप्नच राहणार दिसतंय. त्यातही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निकालानंतर काही होऊ शकतं. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे आता सध्या तरी वाट पाहण्याशिवाय आपल्या हातात काही नाही, एवढं नक्की. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि शिंदे आणि मनसे युती झाली तर काय होऊ शकतं हेही आम्हाला कळवा. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.